अखेर सुनेत्रा पवारांनी बारामतीमध्ये आज फॉर्म भरला आणि त्याच्या आधी मोठा कार्यक्रम झाला बारामतीमध्ये, ज्या कार्यक्रमामध्ये भाषणं झाली, वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या, दादांच्या आठवणी शेअर झाल्या. महत्त्वाचं काय, आत्ताच्या घडीला जेव्हा बारामतीची निवडणूक पार पडते त्याच्या आधी आणखी दोन घडामोडी आहेत. एक म्हणजे काँग्रेसने दिलेला उमेदवार आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मण हाके या सगळ्यावरती का अडून बसले. त्यामुळे पडद्यामागे एक्झॅक्टली काय पॉलिटिक्स दिसतंय आणि स्पेशली अजित पवार नसताना इथे नॉन पॉवर फॅक्टर्स वाढलेत का. आणि त्याहून पुढे जेव्हा एकीकडे आपण असं म्हणतो बारामतीमध्ये भरपूर जण म्हणतात की नाही निवडणूक तर परंपरा आहे महाराष्ट्राची, बिनविरोध झाली पाहिजे, पार्टनरमध्ये असं काही घडताना दिसत नाही. तिथे मात्र सगळ्यांचे स्टेक्स लागलेत. महाराष्ट्रातलं हे नक्की काय वातावरण आहे, बारामतीमध्ये त्याचे काय रिपरकशन्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, अजित पवारांनंतरची बारामती, त्यांच्या नंतरची निवडणूक आणि त्यानंतर ह्यातले वाढलेले आत्ताच्या घडचे सगळे नॉन पॉवर स्टेक्स, सगळ्यावरती बोलायचंय. अर्थात नेहमीप्रमाणे बारामतीतली सगळी ज्येष्ठ पत्रकार मंडळीत एक एक मुद्दा सगळ्यात पहिले समजून घेऊ. आजच्या कार्यक्रमात जर आपण असं म्हणत असू की सुनेत्रा पवारांना खरंच सिंपती आहे बारामतीमध्ये, जर असं आपण म्हणत असू तर मग आजच्या कार्यक्रमाची खरंच आत्ता गरज होती नव्हती, काय वाटतं? नाही, बारामतीकर मोठ्या भव्यदिव्य कार्यक्रमाची कधी अपेक्षा करत नाहीत. खरं तर आता वहिनींना आधार देण्याची गरज आहे तर ती बारामतीवर देता येत. मग एवढा मोठा कार्यक्रम घ्यावा का ह्या विषयावर तुमचं मत असेल तर तो उत्स्फूर्तपणे झालेला असं समजायला हरकत नाही. पण सध्या तरी कार्यक्रम घेतला काय नाही घेतला काय, पवार कुटुंब आत्ता मतदारापर्यंत पोहोचलं काय, त्याचा फारसा फरक निवडणुकीवरती पडणार नाही. निवडणुकीचा निकाल आहे तो निश्चित आहे, ज्या पद्धतीचा आहे तो. फक्त कार्यकर्ते किती पद्धतीनं मतदारांना घराबाहेर काढतात आणि किती भव्यदिव्य ते मताधिक्य मिळवतात त्याच्यावरती सगळं अवलंबून राहील. कारण हा बारामतीचा आत्ताचा निकाल तर तो क्लिअर आहे. मुद्दा तो तुम्ही आता म्हणला स्पेसचा, तो स्पेस 29 आहे. आणखी एक माझं असं म्हणणं आहे की अजित पवार गेल्यानंतर नॉन पॉवर फॅक्टर्स सगळे बार्गेनिंग मध्ये फार वाढलेले आहेत. मग तिथे अगदी आता या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये तटकरे पटेल असतील किंवा आता बारामतीमध्ये दिसतंय की एरवी निवडणुका स्मूथ व्हायच्या अजित पवार असताना, आज लक्ष्मण हाके इथे आले, त्यांची मनधरणी करणारे लोक आलेत. नाही मुळात लक्ष्मण हाकेंची बंधने करायची काहीच आवश्यकता नव्हती असं बारामतीकरांचं पण मत आहे. आता तुम्ही जर पाहिलं फिरलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि खरं तर ती खरंच गरज नव्हती, कारण असंही 53-54 लोक आता उमेदवारी अर्जात आहेत. किती लोकांना माघार घ्यायला होणार. हा, आणि काय जो निकाल आहे तो बारामतीकरांनी लावला असं, कारण बारामतीकरांना तुम्हाला बारामतीकरांचं हे माहीत आहे की लोकसभेला वेगळा निकाल देऊ शकतात, 6 महिन्यात विधानसभेला वेगळा निकाल देऊ शकतात, तेवढ्याच स्पीडने देऊ शकतात, तेवढ्याच मताधिकार देऊ शकतात. त्यामुळे बारामतीचं एकूण राजकीय गणितच पूर्णपणे वेगळं आहे. मुद्दा हा आहे की अजित पवार असते तर एवढ्या लोकांनी भरले असते का? अजित पवार असताना अनेक लोक अर्ज भरायचे. ही बार्गेनिंगची पॉवर अशी नाही आहे, कारण बार्गेनिंगची पॉवर कशी असते की किती प्रभावी उमेदवार यामध्ये आहेत, फार कमी लोक यामध्ये प्रभावी आहेत की जे काही त्यांचा करिश्मा दाखवू शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जे पारंपरिक उमेदवार आहेत, जे विरोधीत, त्यांनी इथं लक्ष दिलेलं नाही, कधी उभं राहिलेलं नाहीत. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इतर जे नेते मंडळी यामध्ये येत आहेत ते त्यांच्या उत्स्फूर्तपणे येतात. पूर्वी पण येत होते, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करत होतं, पण इथं करिश्मा फक्त अजित पवारांचा किंवा शरद पवारांचा चालतो हे सगळ्यांना माहीत होतं. आणि त्यामुळं इतरांकडे कोणाला लक्ष जात नव्हतं. आणि आता कसं झालं की सगळेजण एकत्र आल्यामुळं ते चित्र जास्त दिसतंय. ते बारामतीमध्ये काय बॅनर लागलेलं पाहिला मी की तटकरे पटेल काहीतरी गरज नाही, ते बारामतीसाठी दादाच पुरेसे आहेत. तर काय झालं त्याचं? दादा तर पुरेसे आहेतच बारामतीकरांसाठी, महाराष्ट्रासाठी सुद्धा दादाच पुरेसे आहेत. आणि एखादा बॅनर लावून ते भावना त्यांनी त्या व्यक्त केल्या असतील, पण बारामतीकरांसाठी महाराष्ट्रासाठी दादा पुरेसे आहेत. बारामतीकरांना पण ठीक आहे. आणखी एक मला म्हणायचं याच्यामधून की बारामतीकरांना काय बाकीच्या लोकांसोबत काय इश्यू आहेत का? नाही, तो जो आता फक्त 1-2 मिनिटं घेतो तो बॅनर, तर तो बॅनर असा आहे की गेल्या काही दिवसामध्ये सुरुवातीला अपघात वाटला, नंतर लोकांना घातपात वाटला, लोकांना घातपातात शंका यायला लागली, ज्या पद्धतीनं गुन्हे दाखल करून घेतले जातात त्यामुळे लोकांच्या मनात शंका यायला लागली. शंका जास्त वाढत गेली की आपल्याही लोकांवर संशय येतो. आणि त्यामुळं पक्षीय असले तरी लोकांना संशय, दुसऱ्या पक्षातले असले तरी संशय, नागरिक म्हणून पण संशय. त्यामुळं त्यातून असं झालं. दादांनंतरची बारामती कशी वाटते आता? दादांची म्हणजे पॉलिटिकली म्हणतो मी. पॉलिटिकली कसं दादांचं जे काय विकासाचं विजन होतं ते विजन ते पुढं कंटिन्यू राहण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी, नेते मंडळी आणि त्यांनी केलेलं कार्य ह्याच्यावर टोटली डिपेंड आहे, त्याच्यावर अवलंबून आहे.
आता तुमच्या नगर परिषदेमध्ये ज्या बिल्डिंगच्या समोर आपण बसलो इथे पण आता पॉवर सेंटर्स वेगळे शिफ्ट झालेत ना. हो बरोबर आहे ना अगदी. कसं आहे की बारामतीचा कारभारी पहिल्यापासून अजितदादा आणि त्याच्या अगोदर शरद पवारजी होते आणि त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं. बारामतीला चांगलं स्वरूप दिलेलं आहे, सौंदर्य दिलेलं आहे, विकास घडवलेला आहे. तोच विकासाचा जो वेग आहे तीच विकासाची गडी आहे ती पुढं कंटिन्यू करण्यासाठी आता या पुढच्या काळामध्ये काम करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जी काय तयारी करावी लागते ती तयारी महत्त्वाची राहणार आहे. ही निवडणूक त्या गोष्टीला संदेश ठीक आहे. देणारी मला असं वाटतं सुनेत्रा पवारांच्या आजच्या ज्यांनी कोणी भाषण लिहिलं असेल त्यात एक मुद्दा फार महत्वाचा आहे. म्हणजे ते फक्त ते अजित पवारांचा वारसा पुढे न्यायचा आहे किंवा दादा कसे होते, त्यांनी किती काम केलं, काय वगैरे वगैरे त्यांची भव्यता सांगण्यापेक्षा सुनेत्रा पवारांनी काय केलं माहिती का, त्यासोबत त्यांनी इथल्या प्रकल्पांबद्दल त्या बोलल्या. तर जनाई सिरसाई असेल, आणखी पाण्याचे कुठले प्रकल्प असतील याच्याबद्दल बोलल्या आणि त्यांनी व्हिजन मांडण्याचा प्रयत्न केला, विच वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. माझं असं म्हणणं आहे की अजित पवारांना विकास पुरुष वगैरे म्हणून बारामतीकर ओळखतात. सुनेत्रा पवारांसोबत आज काय फक्त मताधिक्य किती टिकवायचं आव्हान नाही, त्यांना ती लिगसी कॅरी करताना किंवा अजित पवारांचा वारसा कॅरी करताना त्यांची पण ती शिल्पकार म्हणून किंवा त्या पद्धतीनेच बारामतीची डेव्हलपमेंट म्हणून त्यांची होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने पाऊल पडलंय की नक्की काय चाललंय आता सध्या बारामतीत? कारण काय पॉलिटिकल पातळीवरती महाराष्ट्राला एक केऑस दिसतोय सगळा, की पार्थ पवारांचं आणि तटकरेंचं भांडण झालं, बघ काय सुनेत्रा पवारांनी इलेक्शन कमिशनला पत्रच काय लिहिलं, तर ते बारामतीत काय चाललंय? बारामतीत जे चाललंय ना, आता जर आपण बघितलं तर बारामतीत आता लोकांना वाटतं की पूर्ण पवार फॅमिली एक व्हावी आणि आता जी सुनेत्रा पवार त्यांनी फॉर्म भरलाय, परंतु सुनेत्रा पवारकडे आता बघत असताना ते आत्ता लगेच कळणार नाही की विकासाची गती काय राहणार आहे. त्याला वेळ द्यावा लागेल आणि ते वेळ दिल्याशिवाय ते कळणार आहे. कारण की ते मस्त बोलले की आज ते त्यांनी भाषण सांगितलं की विकासाची गती राहिली. कारण की पहिला मुद्दा असा आहे की अर्थ खातं यांच्याकडे नाही आत्ता, तर अर्थ खातं येत नाही. ते आता पुढं ती कळेल ना आता ते येईल का नाही येईल. असतील की बारामतीकरांचे आम्हाला वाटतं ना येईल, पण कसं असतं शेवटी दादा आणि बहिणीमध्ये फरक आहे. दादाची रुतबा त्यांचा जे दबदबा होता ते दबदबा प्रस्थापित करण्यासाठी दादाला 20 वर्ष लागल्यात, तेव्हा दादांनी त्यांचा दबदबा राखला आहे. तर आता वहिनीला किती दिवस जातील सांगणं आता मुश्किल आहे. पण एवढं आहे की आत्ता सहानुभूतीची हे निवडणूक होणार लाट आहे, त्यात त्यांना मताधिक्य भरपूर मिळणार आहे. पण 29 जे आहे 29ला बऱ्यापैकी विरोधक तोंडवरती काढणार आहे. 29ला वरती काढणार आहेत. विरोधक तोंडवरती काढणार. मग त्याची आत्ताची ही काय म्हणू की पायभरणी म्हणायचं का, की आता ज्या पद्धतीने काँग्रेस म्हणते आम्ही माघार नाही घेणार आहे, लक्ष्मण हाके आले म्हटले काय फरक पडतो, आम्ही लढणार आहोत वगैरे. हाके साधारण कोणासोबत असतात, कोणाचं ऐकतात, कोणाच्या जवळचे ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. आत्ता पत्रकारांसोबत तर बरंच खडाजंगी झाली. माझं परत हेच म्हणणं आहे की मग परत नॉन पॉवर ह्यातले जे फॅक्टर्स आहेत ते आता डोक्यावर काढू इच्छितात काय सगळ्यातून? ते आत्ता लगेच काढणार नाहीत. ते आता वातावरण बघतील, थोडं वहिनींचं नेतृत्व चेक करतील. 3 वर्ष आहेत ना पूर्ण टोटलपणे, त्यामुळे आत्ता जर सुरुवातीला जर वहिनींनी निर्णय चांगले घेतलेत आणि त्यांच्या कामाची पद्धत पण बारामतीत आवडायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे ते कशा प्रकारे 3 वर्ष हँडल करतायत ह्याच्यानंतरच 29 इलेक्शन ठरेल. पण उमेदवार आयात असेल का लोकल असेल? हो, आयात उमेदवार बारामतीमध्ये काहीच चालत नाही. जर इथल्यानीच कुणी जरी वर काढलं आणि तोनी जर इकडून लढलं तर थोडंफार टक्कर होऊ शकते, पण आयात उमेदवार बारामतीमध्ये चालत नाही. मला असं वाटतं की अजित पवार गेल्यानंतर सिंपती वे होती का, तर 100% होती ती. पण जो 72 तासात शपथविधी झाला ना, त्याने या सगळ्याला स्पीड ब्रेकर लागला असं मी काही लोकांना जेव्हा बघतो तेव्हा त्यांना वाटतं. त्यांचं असं म्हणणं आहे की लोक हे इतके प्रॅक्टिकल विचार करतात आणि आम्ही दादांच्या दुःखात अजून पण आहोत का, मग आम्ही राहायचं का, असं लोकांना खरंच प्रश्न आहे. मी जेव्हा जाऊन बघितलं, तुम्हाला असं वाटतं का की 3 दिवसात झालेला शपथविधी हा सुनेत्रा पवारांना ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी त्यांच्या सिंपतीच्या अगेन्स्ट जाईल? नाही जाणार, सिंपतीच्या अगेन्स्ट जाणार नाही, काय अडचण येणार नाही. 100% मतदान त्यांच्या बाजूने पडेल. त्याही चांगल्या प्रकारे काम करतात आणि काय अडचण येणार नाही. त्यांचे अजितदादा 35-36 वर्ष राजकारणात होते, ते एका दिवसात विकास पुरुष झाले नव्हते, त्यांनाही वेळ लागला होता. आता पार्थदादा, अजयदादा त्यांचंच रक्त आहे. माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावं लागत नाही, तेही तयार होणार. पण मग दादा असताना दादांनीच त्यांच्या मुलांच्या हातात बऱ्याचशा गोष्टी दिल्या असतात, त्या करतात दिल्या नाहीत असं त्यांना काय माहिती असं काय अकाली अडचण होईल आपली. साधारण जबाबदाऱ्यांचं वाटप होतं ना, म्हणून काय दिलं नाही त्यांचा घरगुती विषय तो, पण दिलं नाही दिलं तरी तसे काय अडचण येत नाही. ते हा पक्ष नाही त्यांचा, कौटुंबिक विषय तो. मुलांनी यायचं नाही यायचं त्याच्यावर जबाबदारी द्यायची नाही द्यायची, ते त्यांचा घरगुती विषय ना. काही दिवसांनी देणार असतील असं माहित नाही ना आता त्यांच्या डोक्यात काय विषय होते. तुम्हालाच हा प्रश्न विचारायचा परत एकदा
निवडणूक एक तर सिंपथीवर आहे, हे आपण सगळ्यांना एकमताने मान्य करू. एकदम बरोबर आहे. आणि ती सिंपथी काय ती नेत्यांबद्दलची वगैरे म्हणजे आत्ताची फक्त नाही, ती लोकांना ॲक्च्युली इथे ज्या माणसाने 30 वर्ष 40 वर्ष राजकारण केलं त्याच्याबद्दलची मनातून वाटणारी भावना आहे. मग माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळी 3 दिवसात शपथविधी झाला त्यावेळी या सगळ्याला स्पीड ब्रेकर लागला असं तुम्हाला वाटतं का? खरं तर अजित पवारांच्या अकाली निधनानंतर आणि वहिनींनी घेतलेली शपथविधी आहे 3 दिवसामध्ये, याच्यामुळं एक भावनिकतेची लाट आहे ती कुठंतरी तुटायला हे झालं. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं स्पीड ब्रेकर मिळाला. जी लोकांना वाटायचं की अजितदादा गेलेत किंवा बाकीच्या काही गोष्टी झाल्यात, तो भरपूर इम्पॅक्ट झाला त्याच्यावरती आणि त्याचा ब्रेक नक्कीच लागला आहे. हो, लागला. काय प्रश्न? नक्कीच, कारण सुनेत्रा वहिनींचं ज्यावेळेस शपथविधी झाला त्यापूर्वीचे 3 दिवस हे बारामतीकरांसाठी अतिशय दुःखद आणि वेदनादायक होते. पण जेव्हा शपथविधी झाला आणि शपथविधी मुंबईत सुरू होता त्यावेळेस लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की आत्ता काय गरज होती, आत्ता ती वेळ नव्हती. कारण शपथ घ्यायला भरपूर दिवस होते. कदाचित भाजपनं प्रेशराईज केलं आणि भाजपनं सुनेत्रा वहिनींवर दबाव आणला, तसं सुद्धा चर्चा सुरू झाली बारामतीमध्ये. कारण ज्यावेळी बारामतीमध्ये निवडणूक जाहीर होणार होती किंवा जाहीर होणार आहे त्या अनुषंगानं जर चर्चा केली तर बारामतीमध्ये भावनिकतेची लाट आहे, भावनिकता आहेच. पण ती भावनिकता असताना टायमिंग चुकला असं म्हणावं लागेल सुनेत्रा वहिनींचं. कारण शपथ त्यावेळी घ्यायला नको होती असे बऱ्याच बारामतीकरांनी बोलून देखील दाखवलेलं आहे. पण आता पुढे तर हाच मुद्दा आहे, मतदानावरती या सगळ्याचा इम्पॅक्ट किती होईल. इस्पेशली आपल्याकडे साधारण आपण बघतो की ज्यावेळी बायपोल असतात कोणतेही त्यावेळी मतदानाचा टक्का ऑटोमॅटिकली घसरतो. म्हणजे हे साधारण आपण सगळ्यांनी पत्रकार म्हणून बघितलंय की असं फार क्वचित एखादं उदाहरण असेल की उलट जिथे काय म्हणू आपण जिथे बायपोल इलेक्शन आहे आणि मतदान भरघोस झालं वगैरे वगैरे. बारामतीत काय होईल? बारामतीमध्ये मतदान त्या फॉर्म्युल्यानुसारच होणार की लोक कमी प्रमाणात बाहेर पडणार. पण एक सहानुभूती असल्यामुळं तो पण एक इम्पॅक्ट होईल की लोकांना वाटेल की वहिनींना आपण मतदान करावं, तो एक इम्पॅक्ट होईल. पण पर्सेंटेज डाऊन होणार. ज्या पद्धतीनं पक्षाचे कार्यकर्ते ते कॅम्पेनिंग घडवत आहेत खाली, त्याच्यावरती ते अवलंबून असेल. कारण जसं की सगळ्यांनी सांगितलं की हे सांगतो ना, जसं की सांगितलं की हे मतदान करणं ही अजित पवारांना श्रद्धांजली ठरेल. ते जर ठरलं आणि ते जर मनात सगळ्यांनी आणलं आणि ते लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न झाला तर तो खरा प्रचार आहे. बाकी यात ह्या वेळेच्या निवडणुकीत काही मुद्दे नाहीत असं माझं मत आहे. पण गंमत अशी 53 ते 54 लोक हे निवडणुकीला उभे राहिलेत. खरं तर हे दोघं चौघ असते तर हे बिनविरोधची परंपरा करता आली असती. आता यामध्ये प्रत्येकाची बार्गेनिंग पॉवर दाखवणार की जी नाही पण ती दाखवण्याचा प्रयत्न करणार, किंवा काही खरोखरच निष्ठावंत कार्यकर्ते की जे माघार घेणार नाही ते थांबणारच नाही इथं. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा पहिला प्रश्न की मग तो हाकेंना माघार घ्यायचं मनधरणी करायची काय गरज होती? एक्झॅक्टली. मग बाकीचे उभाच राहणार होते. आता करुणा मुंडे आलेत, करुणा मुंडे बीड वरून आलेत. म्हणजे आम्ही त्यांना विचारलं की तालुक्याचीच लोकसंख्या किती त्यांना माहित नाही. त्यांना लोकांचे प्रश्न काय मला शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाला पाहिजे. त्या एका मुद्द्यावरती सगळेजण निवडणूक लढवू शकतात. आता मुद्दा असा आहे की असे जर अनेक लोक बाहेरच्या जिल्ह्यातून बारामतीत लढण्यासाठी येत असतील. पूर्वीपासूनची एक पद्धत आहे की बारामतीमध्ये या फेमस व्हा, प्रसिद्ध व्हा आणि बारामतीमधनं आपली स्वतःची एक लेगसी तयार करा. जसं तुम्ही मगाशी लेगसीचा विषय काढला तर ती लेगसी तयार करायला पाहिजे होती का? तर ती पाहिजे होती. दादांनी ती लेगसी तयार करायला पाहिजे होती. पण कसं झालं की अनेक वेळा अजितदादा पण त्यांच्या भाषणात सांगायचे की पवार कुटुंबात एकच माणूस राजकारणात पुढे. आता त्यांच्या जास्त पिढ्या आल्या आणि जास्त लोक आली. पण तो लेगसीचा जो मधला की पार्थ पवारने जेव्हा लोकसभेची निवडणूक लढवली तिकडे मावळमधून, त्यानंतर पण ते पॉलिटिकली किंवा पार्टीमध्ये कुठे ऍक्टिव्ह दिसले तुम्हाला? त्यांनी इथं काम सुरू करायला पाहिजे होतं की जे ते लोक सांगत होते की पिंपरी चिंचवडला करावं किंवा काय, पण ते इथं करायला सुरुवात पाहिजे होती. हे सगळ्या कार्यकर्त्यांचं पण मत आहे. ते न करण्याचा थोडाफार नाही म्हणला तरी फटका हा बसतोच आहे. कारण तो लोकांमधला जो गॅप आहे तो गॅप मोठा आहे. मला या गॅप पूर्ण समजून घ्यायचंय की सुनेत्रा पवार इथे त्या प्रतिष्ठानची वगैरे 1-2 कामं बघत होत्या, काही महिलांसोबत वगैरे किंवा बचत गटांपासून ते वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्या इथे सक्रिय आहेत, ठीक आहे. कदाचित जय पवार, पार्थ पवार पण येत असतील, लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये यंग मुलांमध्ये मिसळत असतील. मुद्दा असा आहे हे तिघही आजच्या घडीला अजित पवारांचा जो ऍज इथे कॅन्डिडेट म्हणून टच होता ना, यातली कोणती गोष्ट मॅच नाही करू शकत अजून तरी.
येणाऱ्या काळात ते ऑब्व्हियसली त्यांना करावं लागेल, कारण त्यांचं सर्व्हायवल आहे पॉलिटिकल. आता हा जो काय गॅप आहे, हा गॅप थेट मतदानावरती रिफ्लेक्ट होईल. नाही, कारण बारामतीचे मतदार हे पवार प्रेमी जास्त आहेत. आणि पवारप्रेमी मोठे की दोन्ही पवार दोन्ही, म्हणजे अजितदादा सुरुवातीला शरद पवार प्रेमी होते, नंतर अजितदादा प्रेमी झालेले आहेत. म्हणजे पवारांशी कुटुंबाशी निगडीत मतदारांचं हे जास्त आहे, कल जास्त आहे. आणि त्या अनुषंगाने पुढची पिढी त्या कार्याकडे थोडीशी मार्गस्थ व्हायला लागली आहे. आता सुरुवात झालेली आहे आणि पुढं बघूया आता काय. बारामतीकर पवारच्या मागं आहेच, नाही असं नाही. कारण कसं आहे, आता तुम्ही म्हणताय की किती पडले किती नाही. आता पर्सेंट याच्यासाठी की आज भाषणामध्ये पण उल्लेख झाला की अजित पवारांना काहीतरी 1,70,000 वगैरे लीड मिळालं होतं, त्याच्यापेक्षा विक्रमी आणि रेकॉर्ड वगैरे करायचा आहे. मुद्दा असायचा मतदानाचा टक्काच घसरला तर काय होणार. टक्का घासला तरी ती लीड जी आहे ती लीड त्या टक्क्यानुसार जास्त त्यांचा असणार आहे, कारण की सांगतोची लाट आहे. आणि आपण जर बघितलं 50-60 उमेदवार असले तरी माझा एक अंदाज वैयक्तिक असा आहे की जेवढे म्हणजे सुनेत्रा पवारचे विरोधक आहे हे 10,000 मध्ये सगळं आपली पॅक होईल. मतदानामध्ये काय फरक नाही पडणार, एकदम मतदान चांगलं होणार आहे आणि दादांपेक्षा जास्त लीड मिळेल. हो, कारण या वेळची कारणं वेगळी आहेत. आता कुठलाही फॅक्टर चालणार नाही आता, कारण लोक अजूनही भावनिक आहेत. नाही, अजूनही लोक भावनिक आहेत. त्यामुळे इथं दुसरा कुठलाही फॅक्टर, ते 3 दिवसांनी शपथ घेतली काय घेतली, सध्या लोकांना एकच आहे की दादा आमचा गेलाय. आता अगदी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात दादांच्या जाण्यानंतर. हो, तेव्हा तर वरती पण मंचर आंबेगाव साईडला त्यांनी तशाच पद्धतीचा प्रचार केला होता. 21,000, 20,000, 22,000चं लीड आहे जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना. आणि विरोधकांना किती लीड आहे? 1234 म्हणजे लीड, सॉरी मतदान 1234, 1300, 1500, 1600. एक तुमच्या लक्षात घ्या की आता तुम्ही जसं बोललात तसं बारामतीची एक परंपरा काय आहे, लोकसभेला आणि विधानसभेला 6 महिन्यात फरक पडतो, जमीन आसमानाचा फरक पडतो. आता विधानसभेला अजितदादांनी भाजपच्या 2 उमेदवारांना मला परत सांगायचं आहे, दादा असल्यानंतरची समीकरण दादा नसल्यानंतरची यात बराच फरक आहे. मी तुम्हाला आता मी तुम्हाला 29 दुसरं म्हणलं स्पेस आहे, पण आताची ना, आता दादा असल्यानंतर नसल्यानंतरही दादा आहेत असं धरून चालणार आहे. तुम्ही गंमत बघा, जिल्हा परिषदेला भाजपचे 2 उमेदवार दिले, एक सुप्यात दिला आणि एक पारोडी दिला. राष्ट्रवादीच्या बरोबरीने दोघांना मतदान आहे, दोघांना पण, ते कमळाचे चिन्ह असून सुद्धा. आणि जिल्हा परिषदेला मात्र राष्ट्रवादीला मतदान आहे घड्याळाला, तिथं त्यांचा कमळाचा उमेदवार आहे. समजून घ्या, म्हणजे चिन्हात फरक पडतो, चिन्हात लोक चुकतील अजिबात नाही. पर्सन सेंट्रिक राहणार. अतिशय लोक विचारपूर्वक मतदान करतात. इथंही तेच होईल. जसं की आता म्हणतात ना की त्यांनी उलट शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नाही दिलं, पण 2 कमळावर दिले. कमाल दिले. हो, येस, तेच मला सांगायचं की त्यामुळं तो जो फरक आहे ना, तो कुणी काही सांगितलं तरी फरक पडत नाही. आता कसं आहे की लोक काय म्हणून बघणार आहेत, तर लोक दादा म्हणूनच बघणार आहेत. आणि आता मला असं वाटतं की जेव्हा आपण एनकडे चाललोय, ही म्हणजे यंदाच्या निवडणुकीचा तुम्ही म्हणताय मुद्दाच नसेल कोणता, एकच फक्त विषय राहील, एक अमरेला नरेटिव्ह झाला असं आपण सोपा शब्द म्हणू. अमरेला नरेटिव्ह काय राहील, तर ही सिंपथी कंटिन्यू राहील, दादाप्रतीची सहानुभूती, त्याच्याबद्दलच्या सद्भावना, दादांबद्दलच्या. एवढ्या 15 दिवसात ग्रामीण भागात आणि जे लोक पॉलिटिकल लोक आहेत ते सोडून सर्वसामान्य मार्गाने मला आमच्या दादा मारलेच म्हणून तो एक मुद्दा खूप. मग आता हे क्रेडिट तर रोहित पवारांना द्यायला लागेल. नाही, लोक जो मतदान दाखवणार ना, इथली लोक सर वेगळी आहेत. बारामतीकरांना सर, बाहेरच्या लोकांना बारामतीकर ओळखू येणार नाही. पण मग ह्याचं क्रेडिट कोणाला द्यायचं, का रोहित पवारांना द्यायचं, का नाही द्यायचं? सरळ आहे, त्यांनाच द्यायचं. ते जे क्रिएटिव्हिटी आहे तो आहेच ना. जास्त मुद्दा कोणी उपस्थित केला रोहित पवारांनी, आणि आज रोहित पवारांनी ट्विट केले की त्यांनी फॉर्म भरतात तर त्यांना प्रचंड मते निवडून द्या. लोक बोलत नव्हते, आता बोलतात त्या सगळ्यांना वाटतं की कॉन्स्पिरसी. व्हेरी इंटरेस्टिंग. पुन्हा रोहित पवारांच्याच मुद्द्यावरती पुन्हा यावं लागतंय ना, हे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. गंमत आहे सगळी. भारताचा इतिहास बघितला तर नेहरू नंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, तसंच बारामतीमध्ये पण होणार आहे की ते सहानुभूतीची लाटच राहणार आहे. त्यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती जनसामान्यांची आहे, विरोधकांची आहे. विरोधकांची तर आज आपण घराणेशाही नाही म्हणत मी, सहानुभूतीची. बघा, तुम्ही जे उदाहरण दिलं ना, ते कम्प्लीट घराणेशाही आहे.
कुठून येते ते नेहरूंपासून आहे. नेहरू बघा, नेहरू त्यानंतर इंदिरा गांधी, त्यानंतर राजीव घराण्यापेक्षा गांधी. विचारधारेला जास्त महत्व राहील असं मला वाटतं. अजितदादांचा जो विचार होता पण पर्सन सेंट्रिक निवडणूक आहेत बारामतीच्या, पण मी तेच हो. सांगतोय. खरंय. पण त्यानुसार आज आपण बघितलं विरोधक सुद्धा म्हणतात की ही बिनविरोध निवडणूक व्हायला पाहिजे. म्हणजे भाजप असो, शिवसेना असो, नाही, पण तेच विरोधक आहेत ना, पारनेरमध्ये ते म्हणत नाहीत. राहुरीमध्ये, सॉरी पारनेर नाही, राहुरीमध्ये ते राहुरीमध्ये सगळे कॅन्डिडेट घेऊन उभे राहिलेले. पण मला एक मुद्दा आता सांगायचा होता. मग मला एक हाच मुद्दा सांगायचा आहे की विरोधक आता सहानुभूतीच्या लाटेवरती त्यांचं काही पोळी भाजू शकत नाही. मग त्यांनी आता जशी लांबुडी आपण टाकतो की 2 पावलं मागं सरकतो मग लांबुडी, मग आता विरोधकांचे तो प्लॅन आहे का की आता आपण 2 पावलं मागं सरकू, सहानुभूती देऊ, 29ला मग आपला जलवा दाखवू, असं बरोबर आता? आहे. बघा, मला आठवतं विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती संध्याकाळी आम्ही कार्यक्रम केला होता. अजितदादा गेल्यानंतर वसंत होता त्या कार्यक्रमाला. महाराष्ट्रातून खूप लोक मला फोन आले, मेसेज आला, मला म्हटले की तुम्ही चितातळी जळू द्यायची होती आणि इतकं लगेच काय TRP साठी हे करता ते करता वगैरे वगैरे. पण त्या दिवशी ज्या गोष्टी बोललो ना, त्या राजकारणात सगळ्या खऱ्या झाल्या. इनपुट्स होते, ते त्यांच्या बैठकी झाल्या होत्या, अंत्यविधीनंतर सुद्धा बैठकी झाल्या होत्या आणि त्याच्या आधी सुद्धा नेत्यांच्या बैठका झाल्या होत्या, एकमेकांना फोन झाले होते आणि तिथून हा सिलसिला सुरू झाला. तो सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेला. इतकंच नाही, पक्षाची सूत्र त्यांच्या हाती आली. म्हणजे त्या पॉलिटिकल लीडर पण त्या पार्टीच्या झाल्या, त्या प्रेसिडेंट पण झाल्या त्या पार्टीच्या, नॅशनल प्रेसिडेंट. पण या सगळ्यापासून जो धागा सुरू झाला तो आतापर्यंत एक अनेक्डॉट जोडत कुठे बसलोय आम्ही विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर. आज आलोय भिगवण चौकात. त्याचं कारण हे की ते पत्रकारांकडून समजून घ्यायचं होतं की नक्की आता पुढचं नक्की चॅलेंजेस काय असतील. कारण ज्यावेळी आपण म्हणतोय की नाही निवडणूक तर वन साईड आहे, सगळं सुनेत्रा पवारच बघणार आहेत आणि सुनेत्रा पवारच जिंकणार आहेत, तिथपर्यंत ते मर्यादित नाहीत. या सगळ्या निवडणुकीवरती आणि या सिम्पथी वेव्ह वरती सुद्धा खूप जणांचे स्टेक लागलेत. मग ते पवार असतील, सगळे पवार आपण एक ॲज अ फॅमिली किंवा ॲज अ क्लॅन म्हणून धरू, किंवा ते नॉन पॉवर फॅक्टर्स असतील, भरपूर जणांचे स्टेक्स आहेत. एक पदर उलगडत जाईल ना का. तुम्ही मुंबईत बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार, आज बारामतीत.